अगदी कमी वेळात साहेबांनी बरंच काही सांगून गेलेत. विनंती करेन मुख्य मंचावर असं नसतं व्हायचं आहे. आपण स्पर्धा पाहतोय खासदार चषक 2025 हे पर्व. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. एका मिनिटाच्या आत फिल्डिंग लावा आणि मॅच सुरू करा. इथे वेळ जराही घेऊ नका. विनंती करतोय एका मिनिटाच्या आत मैदानाच्या आतमध्ये येऊन फिल्डिंग लावा. राकेश प्रभू, किरण गुरुद्वान लगेच लावा, कारण नेक्स्ट मॅच फायनलची मॅच झाली पाहिजे. त्या अनुषंगाने नाही तर इथे 2 ओव्हर करायला आम्हाला. जर तुम्ही लेट केलं तर मग 2च ओव्हर करतो आणि मॅच संपवतो. चेक. जर ज्या तिथे खेळाडू कक्षामध्ये जे कोणी अतिरिक्त बसलेत त्यांनी प्लीज खुर्च्या खाली करा आणि तिथे खेळाडूंना बसण्याकरता द्या. प्लीज विनंती करतोय की जे कोणी अतिरिक्त अतिक्रमण तिथे केलंय खेळाडू कक्षामध्ये तो खेळाडू कक्ष खाली करा, त्या खुर्च्या तिथे द्या. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. जे खेळाडू मैदानामध्ये उभे आहेत सर्वांना विनंती करतोय मैदानाच्या बाहेर या. मॅच लगेच सुरू करा. सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचा जल्लोष जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आला, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीवन. चला चला मॅच लवकर स्टार्ट करायची आहे. प्लीज थोडी घाई करा, लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे मी विनंती करतोय. दोन्हीही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये विना विलंब लगेचच एंटर व्हायचंय. चला लवकर गोरसई बालाजी एंटरप्राइजेस गोरसई लवकर बॅटर पाठवा. बालाजी एंटरप्राइजेस गोरसई ब हा संघ मैदानामध्ये असेल. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची दहशत म्हणून गोरसई ब या संघाला टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ओळखलं जातं आणि ती दहशत मैदानामध्ये आणखी गडद करण्याकरता खुल्या गटाच्या टीमच्या विरोधामध्ये गोरसईचे 2 सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. A1 पवन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं सूरज केने असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत आहेत. तर आपण इथे बसलो. इथे जर पाहिलं आपण तर अमोल मोकाशे आहेत प्रेक्षक वर्गामध्ये. जर आपण पाहिलं तर या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? वैभवजी पालवे इथे उपस्थित होत आहेत. विनंती आपण मंचावर या. आयोजन आहे आणि आता आमचा अलमान संघ जो आता फायनलला खेळणार आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू. सन्माननीय भाऊ भानुशाली साहेबांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. मॅचला सुरुवात. दर्जेदार मॅच. युट्यूब वर प्रेक्षक आता 2500. तर नक्कीच या ठिकाणी बघू शकता आपण खासदार चषकचा थरार हायटेक कादिवलीचं मैदान. आमच्या समेत या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहेत, या ठिकाणी खेळाडू आहेत या ठिकाणी आपण खेळाच्या प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. हरेश भोईर आमचे मित्र या ठिकाणी आहेत. सतीश पाटीलची आपण या ठिकाणी पाहत आहेत. या ठिकाणी सगळी आहेत ते लास्ट आहेत थोडेसे पिंपलाचे प्रेक्षक आहेत. इथे शिरसाटचे प्रेक्षक. काय वाटतं आपलं नाव सांगा? विनोद डेंगाणे. आणि विनोदजी डेंगाणे काय म्हणाल? रणजित पाटील, वैभवी ठाकरे, कैलास तरे, राष्ट्रवादीचं हे बायमामा स्वतः आलं आणि बायमामा आल्यानंतर 4 चांद लागले. खासदार चषकाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे. खूप चांगलं आयोजन. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कम बॉक्स. हॅलो. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात दमदार तडाखा. थोडक्यात मयूर सूरजच्या बाजूने कट मारून गेलाय. अगदी समोर भेटला असताना तर इथे WWE थोडक्यात वाचली. चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या आकड्यावर. पुढचा बॉल अवधूत कामत. पवन केने परफेक्ट यॉर्कर लॉन्चचा बॉल. ब्रह्मास्त्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. या टेनिस बॉल क्रिकेट च्या अभयारण्यामधला सर्वात खुखार वाघ भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. एक जबरदस्त फलंदाज. ठाणे, रायगड आणि त्याच्या विरोधामध्ये
रेस्ट ऑफ इंडिया काय मॅच झाली होती आणि काय खेळ खेळला होता भावेश पवारनं. तो भावेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. 3 चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या 4 आहे. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये दर्जेदार खेळ त्याला दाखवावा लागेल. 3 ओव्हरची मॅच आहे. चला थोडस गेम स्पीडअप करा. अवधूत कामत एक युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस भावेश पवारनं सरळ बॅटनं समोरच्या बाजूनं दर्जेदार फटका खेळलाय. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार, चौकार. अगदी चांगली बॅटिंग करण्याकरता भावेशला ओळखलं जातं. बघा कशा पद्धतीने फलंदाजी करायला हवी. लेफ्ट हँडर बॅटर जे फलंदाजी करतात, हवेचा वेग बिलकुल विरुद्ध दिशेने वाहतोय. तिथे कशा पद्धतीनं खेळ करायला हवं, शिकण्यासारखं खूप असतं जर तुम्ही ते शिकलं पाहिल्यानंतर. सध्या भावेश जो मैदानामध्ये आहे, हा बॉल ऑफ स्टंपवर पडला. तिथनं जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये रन्स आल्यात 8. दोन्ही बाजूने चांगलं क्रिकेट होईल. मात्र ही लढत ग्रामीण एक गाव एक संघ विरोधामध्ये खुल्या गटाचं क्रिकेट. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अवधूत कामत ऑफ स्टंपवर पडला. इथे एक निर्धाव बॉल बरोबर ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर अवधूत कामतनं रोखून धरलंय जरूर. पवन केनेची एक महत्वपूर्ण विकेट मिळवताना त्यानं धावा खर्च केल्यात फक्त 8. नमस्कार, खासदार चषक 2025 मी समालोचक सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करतोय. ओम साई मूवीज वर लाईव्ह पाहतायत. प्रेक्षकांची जाणून घेऊन मतं खासदार बाळूमामा चषक पाहतायत. कसं वाटतं या स्पर्धेकडे बघताना, पब्लिक बघताना? खरंच रणजित पाटील यांची खूप मेहनत आहे आणि असंच त्यांची मेहनत अफट चालू दे ही आमची इच्छा आहे. चालू असलेल्या मॅच मध्ये कोण जिंकावं, कोणाला पाठिंबा तुम्हाला असेल? दोन्ही टीम आपल्याच आहेत, असं काही नाही की. आवडता खेळाडू कोणता तुझा टेनिसचा? राकेश प्रभू. क्या बात आहे. पात्र ऐकत राहा खासदार चषक, प्रेक्षकांची मतं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नवीन गोलंदाज सौरभ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, सौरभ वर्मा जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथे त्याला साकार करावी लागेल. सौरभ वर्मा, त्याचाही प्रवास या स्पर्धेकरता दूरचा आहे. उमरगाव गुजरात ला हा बिलॉंग करतो खेळाडू. उमरगाव मधनं तो खेळण्याकरता इथपर्यंत आलाय सौरभ वर्मा, जो सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला फटका सूरजच्या बॅटमधला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कबीर सिंग त्या क्षेत्रामध्ये होता. कबीरनं जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. एक षटक त्याचं महागडं ठरलं. मात्र त्याला एक षटकानं त्याची गुणवत्ता सिद्ध होत नाही. खूप चांगला खेळाडू आहे कबीर सिंग, आणि तो चांगला काय हे ISPL च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वोत्तम खेळ ज्या स्पर्धेनं आपल्याला दाखवला तिथपर्यंत तो पोहोचला. माझी मुंबई या वर्षीची विनिंग टीम त्याचा तो हिस्सा राहिला. सौरभ वर्मा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॉलच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. भावेश पवारला शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी होतीये. सौरभ वर्मा दूरचा प्रवास का कापलाय ते मैदानात सांगतोय. इथपर्यंत का बोलवलं गेलंय ते मैदानात सांगतोय. एक मोठं वादळ त्यानं थोपून धरलंय, रोखून धरलंय. भावेश पवार एक वादळच आहे. त्याची फलंदाजी जर बहरली तर यामध्ये कितीही मोठा गोलंदाज आला तर तो भुईसपाट होतो, असा हा खेळाडू आहे. यावेळेस तिथे बॉलला जोपर्यंत फील्ड केलं गेलं, एक सिंगल तीच दाफलकावर जोडली जाईल. चांगली गोलंदाजी होतीये, चांगली फिल्डिंग होतीये. धावसंख्या 10 धावा. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधनं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड केलेलं एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 11. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. रोखलं गेलंय गोरसईकरांना.
शांत ठेवलंय, बंदिस्त ठेवलंय. चांगली गोलंदाजी सध्या सौरभ वर्मा मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावर मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस भावेश पवार ज्या करता प्रेक्षक आलेत ना त्या प्रेक्षकांच्या पैशाला पुरेपूर मोबदला मिळालाय. इथे बॉल दूर सीमारेषा पार भावेश पवारच्या बॅटमधनं हा दमदार षटकार. क्रितेश घरत आपण मुख्य मंचावर यायचे. मुदतसर पटेल कुडूस जे इंदिरा काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कॅश प्राइज आलंय जे इथे वितरित केलं जाईल. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर वेगवान तेज तर्रार विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ज्यानंतर धावफलकावर धावसंख्या 17-17. ही मॅच मी 30-32 मध्ये बघतोय. ही मॅच जर 32-35 पर्यंत पोहोचली तर एक तगडा सामना इथे प्रेक्षकांना तर या पाहायला ठिकाणी मिळेल. प्रेक्षकांची मतं जाणून घेऊया. काय म्हणाल, कसं वाटतं? शैलेशजी सई आमचं, चला या प्लीज, वेलकम. या सर या, तुम्ही प्रत्येक लाखाच्या स्पर्धेला अगदी प्रत्येक वेळेस पॅकरशी बेस करतायत, जिंकतायत, अनेक ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. आमच्या समेत जव्हार शैलेशजी सय्याम सर आहेत. इथे ही स्पर्धा बघताना चहू बाजूनं पब्लिक आणि आपली टीम सुद्धा जिंकत आलेली आहे. कसं वाटतंय? नाही, खूप चांगलं वाटते. दरवर्षीप्रमाणे चांगलं एकदम आयोजन आहे आणि टीम पण चांगली केली आहे. यावेळेस पुन्हा सेमीफायनलमध्ये आहे. बरं वाटते, नक्की जिंकण्याचा प्रयत्न करूया. खासदार चषक राष्ट्रवादीच्या आयोजकांच्या मेहनत खूपच चांगली आहे, तेव्हाच पब्लिक एवढी जमलेली आहे. मेहनतीचं फळ आहे, त्यामुळे खूपच चांगलं मेहनत आहे त्यांची. तर नक्कीच आपल्या समेत जोडले होते सय्यद सय्याम. पात्र एकदा खासदार चषक और तू कॉम्बॉक्स. इथे झेल झालाय. मुदतसर पटेल यांच्या माध्यमातून जे 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलंय ते क्रितेश घरत याला देऊन आपण त्याचा सन्मान या मुख्यमंचावरनं करतोय. ज्यानं सलग 3 षटकार खेचले त्याच्याकरता हे कॅश प्राइज होतं. हरे कृष्णा. या ठिकाणी कॅप्टन आहेत गोरसाहेबीचे कॅप्टन या ठिकाणी संदेश खेणी आमच्या समवेत आहेत. टीम चांगल्यामध्ये फॉर्ममध्ये आहे. आपण या ठिकाणी कसं वाटतं वाड्याच्या टेनिसमध्ये पाहताना सेमीफायनल मॅच खेळत आहेत? खूपच चांगला असं वाटतं आणि जर आमचे स्कोअर 30 पर्यंत गेला तर नक्कीच आम्ही विजयी होऊ. 30चं टार्गेट या ठिकाणी तुम्हाला वाटतंय टीम जाईल? आता स्कोर किती झालाय? 17 झाले. भावेश पवार आहे, तोपर्यंत 30 काय 40 पण होतील. भावेश पवार एवढा भरोसा आपला आहे सर. भावेश पवार आपले आहे तोपर्यंत 30 आपण जाणार का? फायनल घेणार का या वेळेस? काय वाटतं, मनात काय जिद्द आहे? हो नक्कीच. गोरसाहेबीचे कॅप्टन आपल्या समवेत सोडले होते खासदार चषक मध्ये. पात्र एकत्र ओम साई मूव्हीज वर बायमामा खासदार चषक 2025चा थरार हायटेक मैदान कादिवलीमध्ये. वेलकम. अगदी योग्य तिथे उत्तर दिलंय संदेशनं. त्यानं म्हटलंय की भावेश जोपर्यंत आहे तेपर्यंत रन बनतील. यावेळेस हा बॉल हवेत आहे. किशोर मुकादम ज्यानं बॉलला हवेमध्ये उडवला आणि इथे त्याला माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन होतंय. फलंदाज किशोर मुकादम त्याच्या पारीचं अंत, विकेटचं पतन. तर या ठिकाणी ते डान्सर आहेत आणि त्याला मात्र या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. अगदी बघितलं आपण तर स्पर्धा कशी वाटते या ठिकाणी? नाचताना मजा येते का? मनापासून आपण बोलायचं आहे. मनापासून मला बोलायचं आहे. जय राष्ट्र, जय राष्ट्रवादी, एकच वादा आमचा राजू दादा. जय शिवाजी, जय भवानी. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की. खासदार चषकचा थरार. तर या ठिकाणी आहेत पॅकर बालाजी एंटरप्राइजेस मेंबर आहेत. काय म्हणाल या ठिकाणी टीम खेळतीये? पॅकर मॅच स्पीडअप पॅकर काय म्हणाल? मॅच स्पीडअप करा. यानंतर भरपूर असे पॅकर आहेत. कोण बोलणार? बच्चे कंपनी. कसं वाटतं आयोजन तुम्हाला? मस्त. आपलं नाव सांगा. अर्णव योगेश पाटील. अर्णव योगेश पाटील. आपलं गाव? किरवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चषक कसं वाटतंय? खूप मस्त. धन्यवाद. ओ टू कम बॉक्स. गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं अर्जुन गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. बॉल जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. मेघनाथ मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय आणि एक कॅप्टन आहे या टीमचा भावेश पवार, ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास आहे आणि तो सध्या मैदानामध्ये आहे. सध्या जर आपण पाहिलं तर जवळपास 5000 लोक या स्पर्धेला ऑनलाईन वॉच करतायत आणि या मैदानावर जो प्रेक्षक वर्ग उभा आहे तो वेगळा. म्हणजे अप्रतिम खेळ. या स्पर्धेत आतापर्यंत
1,36,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील घेऊन जाण्याकरता सज्ज होतो. इथे हा बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टोमवरनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे 1 रन कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेकरता इथे विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडलंय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 या आकड्यावर. या डावाचा शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अगदी अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. वारा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी स्पर्धा. या मैदानावर विद्यमान अध्यक्ष जयजी पाटील तेही ते उपस्थित आहेत आणि अगदी चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा त्या राफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. धावसंख्या डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये येईल विकेट. 1च्या मदतीने धावसंख्या 20 विजयाकरता 21 धावसंख्येचं लक्ष. आणि या वर्षी जर आपण पाहिलं तर वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून वाडा प्रीमियर लीग तीही आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी अप्रतिम खेळ वाड्याच्या खेळाडूंना खेळता येईल त्या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण सन्मानाकडे जाणार आहोत. ज्या ठिकाणी तर आपण पाहिलं मुख्य मंचावरनं वैभवजी पालवे साहेब पत्रकार आहेत. प्रजासंवाद चे पत्रकार आहेत वैभवजी पालवे साहेब. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान मी वैभवजी ठाकरे सरांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. हॅलो, राष्ट्रवादी चषक या ठिकाणी पाहता येतात. बरेचसे प्रेक्षक आहे. 5 दिवसांमध्ये स्पर्धा पाहताना आपलं नाव सांगा. अक्षय पाटील. अक्षय पाटील आमच्या सभेत जोडलेले. अक्षय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका खासदार चषकच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? त्यानंतर या ठिकाणी पुढचा सन्मान आहे ॲडव्होकेट अल्पेजी पाटील साहेब माजी उपसरपंच किरवली गाव गणेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा. आपले धन्यवाद असतील. उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी मात्र पाटील साहेब बोललेले आहेत. एकापेक्षा एक प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पात्र ऐकत खासदार चषकचा थर्रार हायटेक मैदान. वेलकम. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. भाऊ भानुशाली साहेबांचा शुभ सन्मान युवा नेते शिवसेना या ठिकाणी जर आपण पाहिलं त्यांचा शुभ सन्मान मी रणजितजी पाटील साहेबांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. भाऊ भानुशाली साहेब युवा नेते शिवसेना उभाटा त्यांचा या ठिकाणी शशी हरड यांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी भाऊ भानुशाली यांचा करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला मॅच आपण लगेच सुरू करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. राकेश प्रभू आणि प्रतीक धोतडे हे दोन खेळाडू मैदानामध्ये. एवन पवन पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया या मॅचला किती कठीण करण्याचा प्रयत्न होतोय. पहिलं षटक ज्यामध्ये हे मॅच रंगतदार होईल की एकतर्फी होईल ते चित्र स्पष्ट होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पवन सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोरसई बालाजी एंटरप्राइजेस या नावानं या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम शैलेश 11 शैलेशजी सयाम ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं शैलेश 11 या नावानं संघ आपण मैदानात पाहतो. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे जव्हार मधलं आणि त्या शैलेशजी सयाम यांचा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगला बॉल इथे बॅकलिपला खाली करायला भाग पाडला. एक निर्धाव चेंडू हाताळला गेला. पवन पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे पवन केनेचाही या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नेहमीच त्याच्या भोवती फॅनचा गराडा असतो.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळला गेला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर आला एक सिंगल, त्यावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यावर जाऊन पोहोचताना 2 चेंडूचा खेळ झालाय. रतन बुवा स्मृती चषक ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. या टीमनं खूप साऱ्या स्पर्धा आहेत ज्या गोरसई ब न जिंकल्यात. जेही स्वप्न ते पाहतात त्याकरता मेहनत करतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ग्रामीण एक गाव एक संघ या फॉर्मॅटवर त्यांची हुकूमत आहे, त्यांची मेहनत या मागचं एकमेव कारण आहे. गोरसई ब कुणी मोठा होत नाही, असंच कुणाच्या विरोधामध्ये बोलणारे तयार होत नाही. जे मोठे होतात त्यांच्याच विरोधात बोललं जातं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करताना चाललाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पवन केने 4 बॉल मध्ये त्यानं फलंदाजाला रोखलंय, शांत ठेवलंय. यावेळेस मात्र समोरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, जोपर्यंत रिटर्न केलंय रन मिळणार नाही. प्रतीक धोदडेच्या विरोधामध्ये पवन केने असं बॅटल सध्या मैदानामध्ये. या पहिल्या ओव्हर मध्ये रन्स बनतायत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 बाउंड्री तिथे क्षेत्ररक्षकाला गुंगारा देण्यानंतर आली आहे. म्हणजे पवन केने अगदी दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, मात्र 1 रन ती रोखता येणार नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस सेकंड इनिंग मध्ये 21चा पाठलाग करत असताना 6. चला लगेच भावेश आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं सज्ज व्हायचंय. भावेश पवार गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक युवा खेळाडूंचा हा आयकॉन आहे. सातत्यानं त्याला लाईक करतात, त्याला फॉलो करतात, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि असंच कुणाचंही अनुकरण केलं जात नाही. तो भावेश पवार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एन कडनं असेल फलंदाजी करण्याकरता प्रतीक धोदडे. 2 वेगवेगळ्या क्षेत्रामधले खेळाडू आहेत. एका बाजूनं उपलाड तलासरी चा हा खेळाडू प्रतीक धोदडे, तर दुसऱ्या बाजूनं भिवंडी ग्रामीण भावेश पवार. पुढचा बॉल भावेशचा या ओव्हरचा पहिला बॉल असेल प्रतीक धोदडे करता. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूला फ्रंट ऑफ द स्क्वेअर बॉलला जोपर्यंत उचलला गेला 1 सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. फिल्डिंगचा स्तर जर आपण पाहिला तर तो लाजवाब आहे. नुसतं गोरसई बी ची मॅच बघून चालणार नाही. ते काय करतात, कशा पद्धतीने खेळतात, कशा पद्धतीने फिल्डिंग करतात, कशा पद्धतीने गोलंदाजी करतात, हे सर्व काही शिकलं पाहिजे. आणि क्रिकेट हा खेळ तुम्हाला सातत्यानं शिकल्यानंतरच मोठं करतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज भावेश आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका खेळला. क्षेत्र खाली आहे, बॉल वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत उचलतोय 1 सिंगल ती धावफलकावर जोडली गेली आहे. जोपर्यंत बॉलला कलेक्शन केलं 1 रन. ज्या 1च्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 तर लागलेत, वाट कोणाची लागेल ते आपल्याला बघायचंय. एकाला पराभव स्वीकारावा लागेल, 1 फायनल पर्यंत जाऊन पोहोचेल. कोण फायनल पर्यंत जाईल, कोण शेवटची मॅच खेळेल ते आपल्याला इथे पाहायचंय. भावेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस हेलिकॉप्टर उडालाय आणि तो मैदानाच्या बाहेर प्रतीक धोदडेच्या बॅटमधनं भावेश पवारच्या विरोधामध्ये ओव्हर दी बॉलर हेड षटकार. फायनलच्या मॅचचा टॉस केला जाईल.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये वळालाय. जोपर्यंत फील्ड केली एक सिंगल, तिथे धावफलकावर जोडली गेली. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 6 धावसंख्येची गरज आहे. थोड्या कमी धावा आल्या. पूर्वार्धामध्ये थोड्याशा चांगल्या रन्स येणं गरजेचं होतं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जोपर्यंत उचलला जाईल पवनकडनं 1 रन ती इथे सहजतेने जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. या ओव्हर मध्ये रन्स आल्या. प्रत्येक बॉलवर सिंगल, डबल, एक षटकार. प्रत्येक धोतडेनं आपली गुणवत्ता दाखवली. हेलिकॉप्टर उडवला भावेश पवारच्या विरोधामध्ये त्यानं आणि तो मैदानाच्या बाहेर लँड केला. पुढचा बॉल भावेश पवारचा प्रत्येक धोतडे करता. यावेळेस पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल ज्याला एक सिंगल मध्ये कन्वर्ट केले आणि 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 17. येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 4 धावसंख्येची गरज. मी म्हटलं ना 25-30 मध्ये खूप चांगली मॅच पाहायला मिळाली असती. मात्र इथे अजूनही चांगली आहे कारण 6 बॉल मध्ये 4ची गरज आहे. चला शिवांजी अलमान आपण लगेचच सप्तशृंगी शिवांजी अलमान आपण आपला संपूर्ण संघ घेऊन मुख्य मंचाच्या समोर यायचे. किशोर मुकादम गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटची 6 चेंडू विजया करता 4 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल किशोर मुकादम गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होईल. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. यानंतर शिवांजय स्पोर्ट्स आज सप्तशृंगी शिवांजय स्पोर्ट्स या नावानं मैदानामध्ये आहे. सप्तशृंगी शिवांजय स्पोर्ट्स क्लब अलमान. दीपेश या संपूर्ण टीम घेऊन मुख्य मंचाच्या समोर जिथेच टॉस केला जाईल. पुढचा बॉल पहिला बॉल अगदी योग्य टप्पा, योग्य लाईन, डॉट आलाय. 6 चेंडू 4 धावा डिफेंड होऊ शकतात आणि गोरसाईकर ते कधीही करू शकतात. येणारे 5 बॉल विजया करता 4 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक धोतडे समोर आहे. किशोर मुकादम यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. 1 रन मिळेल, 1 रन मिळेल. येणारे बॉल शिल्लक 4 रन्स बनवायचे 3. म्हणूनच यांना गोरसाईकर म्हटलं जातं. खुल्या गटाचा टीम समोर आहे आणि खुल्या गटाची टीम समोर असतानाही शेवटच्या षटकापर्यंत त्याला झुंजायला लावणं हे काम त्याने सातत्याने केलं. म्हणून तर त्यांचा एक वेगळी पसंती आहे. चार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 4 बॉल मध्ये विजय करता 3 धावसंख्येची गरज आहे. पंच जो बॉल दिलाय तो खिच्यामध्ये घेऊन ठेवा. चेंज करायचे का नाही तो तुमच्यावर आहे सर्वस्वी. मात्र जो बॉल दिलाय तो आपण आपल्याकडे जमा करून ठेवा. चला टीम सप्तशृंगी शिवंजय स्पोर्ट्स अलमान इथे समोर यायचंय. दीपेश भाऊ लवकर स्टेजच्या समोर या. हॅलो पंच हसमुख पाटील आपला निर्णय कळवा. बॉल हवाय घ्या, चालू करा. चला चला बाकी बिल्डर जागेवर झाला. नो वेस्ट टाइम, बी फास्ट. चला लगेचच बाकी खेळाडू आपण आपल्या जागेवर जायचंय. पंच जो काही निर्वाळा आहे तो देतील आणि त्यानंतर काय ठरवायचं ते ठरवतील. त्याच चेंडूने ही मॅच कंटिन्यू होईल असं दर्शवलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय किशोर मुकादम. 4 बॉल मध्ये त्याला 3 धावा डिफेंड करायच्या. समोर जर आपण पाहिलं तर राकेश प्रभू त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे आहे. पुढचा बॉल
चांगला बॉल सेल्फ फॉलो थ्रू मध्ये तिथे संधी निर्माण केली होती. एक सिंगल एक सिंगलच्या मदतीने आता मात्र विजया करता येणारे बॉल शिल्लक आहे. 3 रन्स बनवायचे आहेत. 2 दर्जेदार मॅच. हा बॉल खूप निर्णायक असेल. हा बॉल जर डॉट आला तर मग 2 बॉल 2 असेल. काय खेळलेत गुरसईकर, दर्जेदार. खुल्या गटाच्या टीमच्या विरोधामध्ये अक्षरशः वेटीस धरलंय त्यांनी प्रत्येक बॅटरला. किशोर मुकादम आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस हवेत आहे. झेल झाला तर मॅच बनेल, मात्र झेल घेतला नाही आणि ही मॅच बनणं ते संपलं. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि विजयी झाली आहे टीम शैलेश 11. शैलेश 11 या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील.